सभागृहात आमदार बाबाजी काळे यांचा जनसंवाद दौरा रविवार दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी पार पडला। यावेळी सर्वच चाकणकर नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला। यावेळी सर्व चाकणकरांचे प्रश्न समजून घेऊन त्यात योग्य तो मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन आमदार काळे यांनी दिल्याचं त्यांच्या कार्यकर्त्यांनी कळवलं आहे। चाकण आंबेठाण रस्त्यावर 12.5 मीटर अंतरावरील अतिक्रमण काढण्याचे प्रयत्न प्रशासनाने चालवले आहेत। त्यामुळे या भागातील नागरिकांनी चाकणमध्ये आमदार बाबाजी काळे यांचा जनसंवाद बैठकीत अशी अन्यायकारक कारवाई होऊ नये अशी मागणी केली। मात्र अधिकारी काहीही ऐकत नाही असे सांगून आमदार काळे यांनी कानावर हात ठेवल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे। आमदार काळे यांना भेटून आलेल्या संतप्त स्थानिकांनी काय सांगितलंय जाणून घेऊयात। तालुक्याचे आमदार बाबाजी शेठ काळे यांनी चाकणमध्ये त्यांचा जनसंवाद मेळाव्याचं आयोजन केलं होतं। त्यासाठी आम्ही आमची जे आंबेठाण रोडचे बाधित शेतकरी सगळेजण भेटायला आलो आणि त्यांना सांगितलं की आमदार साहेब आमचं महत्त्वाचे दोनच मुद्दे, एक 12.5 मीटर तुम्ही काय काढू नका, कारवाई करू नका, आणि दुसरा म्हणजे 2013चा नियमानुसार आमच्या जमिनीचा मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे। त्यांनी आमच्याशी चर्चा करताना असं धडधडीत सांगितलं की शासकीय प्रशासनातली लोक आमचं सुद्धा ऐकत नाही, ही कारवाई 100% होणार। जर तुमचंच ऐकत नाही तर सर्वसामान्याचं सरकार राहिलंच नाही ना। विधानसभा सदस्याचं जर प्रशासन ऐकत नसेल तर सर्वसामान्य लोकांनी जायचं कुठं, हाही एक प्रश्न महत्त्वाचा मुद्दा उपस्थित राहिला। दुसरी गोष्ट मी त्यांना विचारलं, तुम्ही जर आता आमच्यावर कारवाई करताय, रस्ता तो मोकळा करताय, श्वास मोकळा करताय रस्त्याचा, मान्य ती जागा एकवर करताय, तर तुम्ही लगेच काम करणार का? तर आमदार साहेबांनी सांगितलं त्यासाठी कुठल्याही प्रकारचा कसलाही निधी तिथं उपलब्ध झालेला नाही। माझं प्रशासनाला विनंती राहणार आहे की तुमच्याकडे जर पैसे नाहीये, काम करायला तुमच्याकडे प्रशासनाकडून कुठलेही साधन संपत्ती नाहीये, तर मग तुम्ही कशासाठी कारवाई करता आणि नुसते रस्ते मोकळे करता? मग काय तिथं काय तुम्हाला रिक्षाचे स्टँड उभे करायचे आहेत का कंटेनरला उभे राहायला जागा करायची का? फक्त लोकांना त्रास द्यायचा, शेतकऱ्यांना त्रास द्यायचा, हुकुमशाही पद्धतीने लोकांच्या जमिनी घ्यायच्या? अपयशी ठरलेले आहेत तालुक्याचे आमदार साहेब। मी 100% सांगतो की अपयशी ठरले। त्यांनी त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये माननीय कॅबिनेट मंत्र्यांचे ज्यावेळेस त्यांचं दर आठवड्याला कॅबिनेट भरती, त्या ठिकाणी आवाज उठवला पाहिजे त्या आंबेठाण रोडच्या नागरिकांसाठी की हे तुम्ही कारवाई करीत असताना तुमच्याकडे लगेच निधी आहे का? नाही। मुळात जो रस्ता पहिला 30 फुटाचा केलाय त्याच्यात आता आमचे इलेक्ट्रिसिटीचे खांबे, ते खांब शिफ्ट करायला त्या अधिकाऱ्यांकडे गेले तेव्हा त्यात आमच्याकडे पैसे नाहीये। मग तुम्ही कारवाई कशासाठी करता? कशासाठी आमचे 2 रुपये जे आम्हाला उत्पादन मिळतंय त्याच्यातून आमची उपजीविकेची साधनं आहे ते फक्त मोडून चाडून तुम्हाला काय करायचंय नक्की? इथल्या नागरिकाला, इथल्या युवकाला, इथल्या शेतकऱ्याला देशी दडीला लावायचंय का? हा आमचा खरा प्रश्न आहे। हा प्रश्न आमचा आमदार साहेबांनी मान्य तिथं सभागृहामध्ये मांडला पाहिजे, पालकमंत्र्याकडे मांडला पाहिजे। पालकमंत्र्यांच्या मनमानी पद्धतीने अहो तुम्ही इतर राज्याचं उदाहरण घ्या, जिल्ह्यांचं उदाहरण घ्या, आम्हाला पैसे मिळतात ना लोकांना, तसंच एवढं द्या। एवढी रास्त मागणी आम्ही करत असताना देखील तुम्ही आज सांगा, जर उत्तर असं देत असेल की प्रशासन माझं ऐकत नाही, प्रशासन ऐकून घेणार नाही, आमदारांचं प्रशासनावरची वचक नाही राहिलंच सरळ दिसते ना। जर प्रशासन तुमचं ऐकत नाही तर आम्ही काय करू? आंदोलन करून काय होणार आहे आमचं? आम्हाला कोण येत? जर आमच्या ते काय केराची डुबली त्याला वाटण्याच्या दाक्षता लावणार ना, तिथं टाकून देणार। आम्ही आपली भोळी आशा घेऊन उद्या होईल, परवा होईल, 4 होईल, काही होणार नाही। आज मी अक्षरशः या राज्य शासनापुढं हतबल झालेलो आहे। मला वाटत होतं की शेतकऱ्यांसाठी लढावं, काय लढून करू? जर तालुक्याचा प्रतिनिधीच जर तोंडाने सांगत असेल भर सभागृहामध्ये की प्रशासन ऐकत नाही, या प्रश्नाच्या पुढे कुठं जाऊ? त्याच्या पुढे कुठं जाऊ? मोदी साहेबांकडे जाऊ का डायरेक्ट? आता एवढंच उत्तर राहिलेले। मी आपल्या निमित्ताने एवढंच सांगन की प्रशासनाला की तुमच्याकडे जेव्हा निधी उपलब्ध होईल तेव्हा तुम्ही आमच्याकडे या, तेव्हा कारवाई करा, तुमचं काय आहे कागद दाखवा। म्हणजे आता असं दिसतं की ती 9 मीटर नाही, ती 12.5 मीटर 100% काढणार। हे काय ठेवणार नाही, हुकुमशाही आहे इथं, काही लोकशाही नाही, संविधान मानत नाही मंडळी। येणार बुलडोझर घेऊन येणार, आमच्या घरादारावर हा गाढवाचा नांगर फिरवणार। माझ्या नागरिकांना आपल्या माध्यमातून ही विनंती राहणार आहे की ज्याला वाचवायचंय त्याने आपलं स्वतः काढून घ्या बाबा। यांच्या लोकप्रतिनिधी असतील किंवा प्रशासन असेल, हे राज्य शासन यांच्या भरोशावर बसू नका। हात जोडून माझी तुम्हाला विनंती आहे। चेतन गोरे, रहिवासी आंबेठाण रोड। आज आम्ही सगळेजण आंबेठाण रोडसाठी आमदार महोदयांकडे भेटण्यासाठी आलो। त्यांच्याशी चर्चा करत असताना की या निर्देशनात आलं आम्हाला की 12.5 मीटरवरती कारवाई होणार आहे। त्यांच्याकडून कसलं आश्वासन मिळालं नाही। मध्यंतरी त्यांनी आम्ही जो नगर परिषदेवर मोर्चा नेला, त्या मोर्चावरती त्यांचे जे कार्यकर्ते होते त्या ठिकाणी उपस्थित असतील, ते म्हटलं की 9 मीटरवरती आम्ही हे फायनल करू, पण कसलंही ठोस आश्वासन नाही। आम्ही आमदार साहेबांकडे आलो, आमची पूर्ण निराशा झालेली। 12.5 मीटर ते घेणार आहे, प्लस आम्हाला असं समजतंय की नगर परिषद 36 मीटरसाठी प्रयत्नशील आहे। त्यामुळं सदर शेतकरी आंबेठाण रोडचा ह्या रोडवरती
भूमिहीन होण्याच्या मार्गावर आहे. त्यांच्या उदरनिर्वाह असेल, दुकानं असेल, या अतिक्रमणमध्ये जाणार आहे. मेरा कार्ड खो गया है. ब्लॉक करने के लिए एक दबाएं. ये अब आलू गोभी मिल्कशेक पिए सर. भूमिहीन होण्याच्या मार्गावर आहे. त्यांच्या उदरनिर्वाह असेल, दुकानं असेल, या अतिक्रमणमध्ये जाणार आहे. त्यामुळे आम्ही या जनसंवाद यात्रेत संवादामध्ये आमची निराशा झालेली आहे आणि आंबेठाण रोडचा नागरिक हा भयभीत आहे. या ठिकाणी सांगतो. सध्या तरी 12:30वरच कारवाई होईल असं वाटतंय आम्हाला. ॲक्च्युली 9 मीटर जे सांगितले ते फक्त दिशाभूल करण्याचं वक्तव्य आहे. 9 मीटरवर शासन ऐकत नाही. आमदार साहेबांनी सांगितले शासन हे 100% 12.5 मीटर घेणार आहे. पण माझं एक म्हणणं आहे, 12.5 मीटर घेणार आहे, रोड होणार आहे का? रोड करण्यासाठी किती कालावधी घेणार आहे? त्याला निधी उपलब्ध होणार आहे का? 12.5 मीटर मी म्हणतो 36 मीटर आत्ताच घ्या. 36 मीटर करून टाका, पण रोड लगेच ताबडतोब करून टाका. मी म्हणतो 6 महिने 7 महिने निधी आहे का शासनाकडे? आज अशी परिस्थिती आहे. रोड उदासीनता नाही. 36 मीटर उदासीन, काही लोकांची घरं जाणार आहे, ते लोक राहणार कुठे? शासनाने पण विचार केला पाहिजे. जी ज्या रस्त्यांची खरी गरज आहे त्या रस्त्यांवर निधी नाही. आणि आमच्या चाकण आंबेठाण रोडला पहिलाच आता एक 5-7 वर्षापूर्वी निधी पडलेला आहे. आता परत निधी पडणार आहे का? शासनाने पण आम्हाला सांगावं. प्रमोद हेल्ला व सत्र न्यायाधीश तथा पुणे जिल्हा विधी